तर या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावर आपलं लक्ष असलेल्याच पुढच्या बातमीकडे वळूयात। सतीश भोसलेला अटक जर झाली नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करा, मात्र अद्याप त्याला अटक काही झालेली नाहीये। मात्र त्याला जर अटक झाली नाही तर शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा हा काढला जाणार आहे। बीडमधला शिरूर कासार बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे। सतीश भोसलेवर गुन्हा दाखल आहे, मात्र त्याला अद्याप अटक झालेली नाही। मुख्य भोसलेला अटक करण्यात यावी या मागणीसाठी शिरूर कासार शहरात मोर्चा काढण्यात आलाय। आणि काही दिवसापूर्वी जे ते सतीश भोसले व त्याच्या साथीदारांनी ढाकणी पितापुत्राला मारहाण केली होती। स्वतः ढाकणी पितापुत्र जे आहेत या मोर्चात सहभागी झालेत। काय सांगाल, या मोर्चात सहभागी झालेत, काय मागणी आहे? आम्हाला तिथे राहण्याची इतकी भयभीत झालेलो आहेत आम्ही की आम्हाला तिथं असं राहायची पण रात्रभर झोप येत नाही। आणि आमच्यावर जो हल्ला केलाय, माझ्या वडिलांचे पूर्ण दात पडलेत, माझा पाय फ्रॅक्चर केलाय आणि 200 हरणं मारलेत कमीत कमी त्यांनी। त्यामुळे SIT ची चौकशी त्याची व्हायला पाहिजे आणि आणखी बरंच काही मुद्देमाल त्याच्याकडून जप्त होईल अशी मी प्रतिक्रिया प्रशासनाकडे करतो आणि त्याला लवकरात लवकर अरेस्ट करावं, कारण आमच्या जीवाला पुन्हाही धोका आहे। मी आज पण संपलो असं आम्हाला असं वाटतंय आणि याच्यावरती त्याला लवकरात लवकर त्याला पूर्ण त्याचे जे साथीदार आहेत त्याला लवकरात लवकर पूर्ण ते सजा त्यांना पूर्ण आमच्यावरती जेव्हा एवढ्या लोकांनी हल्ला केला तेवढ्यालाही लवकरात लवकर अटक व्हावी एवढीच आमची मागणी असेल प्रशासनाकडे। मोर्चाच्या माध्यमातून काय मागणी असणार आहे तुमची? आमची ह्या मोर्चाच्या मागणीतून एकच मागणी की ह्या सर्व आरोपीला असं कडक शासन झालं पाहिजे की यापुढे कुणीही अशी परिस्थिती कोणत्याही कुटुंबावर, कोणत्या समाजावर, कुठल्याही व्यक्तीवर वेळ येऊ नये। ही वेळ इतकी वाईट आहे की आता आम्ही भोगली, दुसऱ्यांनी कुणीही भोगू नये। खरं तर दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे दोघेही या मोर्चात सहभागी झालेत। आज आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय आणि सतीश भोसलेवर कारवाई करण्यात यावी, त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, शिरूर कासार, बीड।